माझ्याकडे ती गुढी उभी करण्यासाठी काठी सुद्धा नाही. गुढी आपल्याला काय संदेश देते? घराबाहेरच का बरं लावतात? तर त्याचं कारण आहे, त्या दिवसापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून संबोधला जातो. रामकृष्ण हरी, मी राधा किशोरी दुसाने. आज आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याबद्दल माहिती. आजचा हा पवित्र दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आपल्या सर्वांना माहीतच की आज गुढीपाडवा आहे, परंतु तो साजरा कुणी केला, तो का साजरा करतात, त्याची सुरुवात कुणी केली, आपण हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बघा, आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा एक असा सण आहे की जो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. बघा, पूर्ण घराघरामध्ये साजरा केला जातो. आजपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा सण साजरा करत आलेला आहे. बघा, परंतु ती गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे आनंदाची निशाणी. गुढी म्हणजे विजयाची पताका. गुढी म्हणजे फक्त आणि फक्त काठी नाही. गुढी म्हणजे फक्त आणि फक्त काठी नाही. गुढी म्हणजे फक्त आणि फक्त वस्त्र सुद्धा नाही, कळस सुद्धा नाही, तर ती गुढी म्हणजे काय? तर आनंदाची निशाणी, विजयाची पताका आहे. बघा, शास्त्र सांगतं की ज्या वेळेस ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस हा दिवस गुढीपाडवा म्हणून संबोधला जातो. ज्या वेळेस माझ्या ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली त्या दिवसापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून संबोधला जातो. आणि जसं त्या ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांची सुरुवात केली पाहिजे. आपण सुद्धा ब्रह्मदेवांसारखी चांगल्या विचारांची प्रारंभ केला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. बघा, वाईट सवयी सोडून भक्ती, नामस्मरण, सत्कर्म यांची गुढी आपण आपल्या अंतःकरणामध्ये उभी केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे गुढी ही आकाशाकडे उंच जात असते, त्याप्रमाणे आपलं मन सुद्धा भगवंत परमात्म्याकडे उंच गेलं पाहिजे. बघा, आपलं मन सुद्धा भगवंत परमात्म्याकडे उंच गेलं पाहिजे. एकदा काय झालं, एक भक्त होता आणि एका गावामध्ये तो राहत होता. आणि गावामध्ये राहत असताना सण आला आणि तो सण म्हणजेच गुढीपाडवा. आणि त्यावेळेस बघा, तो भक्त इतका भगवंताची भक्ती करायचा, भगवत भक्त होता, सद्गृहस्थ होता. आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला विचारलं, म्हणे, काय रे, तू सनातनी आहे म्हणे, संपूर्ण गावाने त्या ठिकाणी गुढी उभी केली, तू का बरं उभी केली नाही म्हणे गुढी? तर त्याने सांगितलं, हसून त्याने उत्तर दिलं की माझ्याकडे ती गुढी उभी करण्यासाठी वस्त्र सुद्धा नाही, माझ्याकडे ती गुढी उभी करण्यासाठी काठी सुद्धा नाही आणि तिला लावण्यासाठी कळस सुद्धा नाही. मग मी गुढी उभी करणार तरी कशी? परंतु माझ्याजवळ एक गोष्ट अशी आहे, माझ्याजवळ भगवंताला देण्यासाठी भाव मात्र आहे. माझ्याजवळ त्या भगवंत परमात्म्याला अंतःकरणापासून भाव आहे, देण्यासाठी भाव आहे. त्यावेळेस त्याच दिवशी, त्याच रात्री माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने त्याला दर्शन दिलं आणि माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्याला म्हणतो की बाळा, अरे, तुझ्या हृदयात जर सत्कर्माची गुढी असेल, तुझ्या हृदयात जर ज्ञानाची गुढी असेल, तुझ्या हृदयात जर भक्तीची गुढी असेल, तर तुला गुढी उभी करण्याची गरज नाहीये. तर ती गुढी, ती साक्षात तुझ्या अंतःकरणामध्ये उभी आहे. बघ, तुला गुढी उभी करण्याची गरज नाहीये, म्हणून आपण गुढी उभी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, परंतु सत्कर्माची गुढी आपण आपल्या अंतःकरणामध्ये उभी केली पाहिजे, आपण आपल्या अंतःकरणामध्ये उभी केली पाहिजे. बघा, आता प्रश्न हा निर्माण होतो की गुढी आपल्याला काय संदेश देते? ती गुढी नेमका आपल्याला संदेश काय देते? तर ती गुढी आपल्याला सांगते की ज्याप्रमाणे मी आकाशाकडे उंच जात आहे, त्याचप्रमाणे तुमचे विचार सुद्धा आकाशाकडे उंच गेले पाहिजे, उच्च विचाराचे तुम्ही असले पाहिजे, तुमचे विचार सुद्धा मोठे असले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण जर लहान
विचार केला तर आपण या जीवनामध्ये कधीच पुढे मोठे होणार नाही. आणि आपण जर मोठा विचार केला तर मात्र आपल्याला या जगामध्ये मोठं होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. ती गुढी आपल्याला सांगते की तुम्ही कितीही मोठे व्हा, त्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठे झाले, कितीही उच्च पदावरती गेले, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपण कितीही मोठे झाले तरी सुद्धा आपल्याला अहंकार मात्र कवडी एवढा सुद्धा आला नाही पाहिजे बरं का. आपल्याला अहंकार आलाच नको पाहिजे. त्याचं कारण असं आहे बघा, गुढी ही फडकते परंतु ती आवाज मात्र करत नाही. कारण ती आपल्याला सांगते, तिला माहिती आहे, ती आपल्याला प्रत्येक गोष्टीतून उपदेश करते की माशीला पंख फडफडायला सुद्धा वेळ लागतो, परंतु माणसाला जायला वेळ लागत नाही. म्हणून अहंकार मात्र थोड्या सुद्धा गोष्टीचा करू नका मायबाप, थोड्या सुद्धा गोष्टीचा करू नका. ती गुढी आपल्याला उपदेश करून सांगते. आणि आता प्रश्न हा निर्माण होतो की गुढी ही घराबाहेरच का बरं लावतात, तर त्याचं कारण आहे, ती गुढी आपल्याला उपदेश करते की आपला चांगुलपणा फक्त घरात नाही तर आपल्या संपूर्ण जगाला दिसला पाहिजे, संपूर्ण विश्वाला दिसला पाहिजे. आपला चांगुलपणा फक्त घराला नाही तर संपूर्ण जगाला त्या ठिकाणी दिसला पाहिजे. आणि गुढी आपल्याला उपदेश करून सांगते की सुख आणि दुःख या दोघं गोष्टी जर तुम्ही स्वीकारल्यात ना तर नक्कीच तुमचं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्याप्रमाणे एक गुढी आहे आणि त्यामध्ये जर कडुलिंब आहे तर ते कडुलिंब दुःखाचं प्रतीक आहे. आणि त्यामध्ये जर साखर असेल तर ती साखर सुखाचं प्रतीक आहे. आणि ती आपल्याला त्यामधून हाच उपदेश करते, आपल्याला त्यामधून हीच गोष्ट ती आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की सुख आणि दुःख या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार, या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरी सुद्धा सुख आणि दुःख या दोघं गोष्टींचा स्वीकार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा, तुमचं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. ती गुढी आपल्याला शेवटचा संदेश देते की तुम्ही कितीही मोठे झाले ती गुढी वाकत का बरं नाही बरं का, ती उंचच का बरं असते, तर ती त्याचं कारण सांगते की आपण कितीही मोठे झालो, आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा जराही न डगमगता त्या संकटांवरती मात करून आपण ठामपणे त्या संकटांना उत्तर दिलं पाहिजे. उभे राहा परंतु नम्रतेने जगा, उभे राहा, मोठे व्हा परंतु नम्रतेने जगा, अशी आपल्याला ती गुढी उपदेश करून सांगते. परंतु आता गुढीला दुसरं नाव सुद्धा आहे. दुसरं नाव काय असेल तर ते म्हणजे ब्रह्मध्वज आहे. तर तिचं नाव ब्रह्मध्वज का बरं पडलं बरं का, कारण या सृष्टीची निर्मिती करणारे जर कोण असेल तर ते म्हणजे ब्रह्माजी आहे. आणि ज्यावेळेस साक्षात ब्रह्मांनी या सृष्टीची निर्मिती केली त्याच वेळेस ही गुढी उभारली गेली. आणि तीच गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज आहे. म्हणजेच सृष्टीच्या सुरुवातीचा ध्वज म्हणजेच गुढी आहे. आपल्याला किती उपदेश करते हो, ती सांगते की शिका, तुम्ही किती शिकले, तुम्ही कितीही मोठे झाले, परंतु अहंकार मात्र येऊ देऊ नका. तिने सांगितलं कितीही मोठी संकटे आले तरी सुद्धा जराही न डगमगता त्या संकटांवरती मात करून ठामपणे उभे राहा. ती आपल्याला असं सांगते, ती उपदेश करते. म्हणून तर हा सण खूप पवित्र मानला जातो. आणि हा सण आपल्या रामभक्तांसाठी तर अजूनच खास आहे. आपल्या रामभक्तांसाठी हा सण तर अजून खास आहे. त्याचं कारण असं आहे, माझे प्रभू रामचंद्र ज्या वेळेस लंकेवरती विजय प्राप्त करून अयोध्येला आले, त्याच वेळेस लंकेवरती विजय प्राप्त करून अयोध्येला ज्या वेळेस माझे प्रभू रामचंद्र आले ना, त्याच वेळेस लोकांनी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी घराघरामध्ये गुढी उभी केली
केली. म्हणून गुढी ही ब्रह्मदेवाने निर्मिती केली. आपल्या सृष्टीची निर्मिती झाली त्याच वेळेस गुढी ही प्रथम वेळा त्या ठिकाणी उभारली गेली. आणि द्वितीय वेळेस ज्या वेळेस माझे प्रभू रामचंद्र लंकेवरती विजय प्राप्त करून ज्यावेळेस अयोध्येस आले त्यावेळेस गुढी द्वितीय वेळी उभी केली गेली. आणि अशाच प्रकारे गुढी ही आज आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. आणि हा सर्वात पवित्र, श्रेष्ठ आणि खूप सुंदर असा सण आहे. राधे राधे.